एक कुपा मच्छी घेतली होती, तिला स्वच्छ धुतली आणि त्याला मीठ, हळद, गरम मसाला, हिंग, थोडा कोकमचा रस, हळद सगळं लावून मिक्स करून घेऊया. आता आपण कुपा मच्छी बनवण्यासाठी लागणारे रस्स्याची रेसिपी बघूया. आता हे थोडं 5-10 मिनटं ठेवून देऊया. आता आपण वाटणाची तयारी करूया. वाटण्यासाठी लागणारे साहित्य: सुकं खोबरं थोडं घेतलं होतं, कांदा, टमॅटो, मिरची, आला, लसूण आणि थोडी कोथिंबीर हे सगळं भाजून घेतलं आहे. आता आपण मिक्सरला लावून घेऊया. एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल थोडं तापू दे. इकडे चिंच भिजत घातलेली आहे. आपलं वाटण सांगितलेलं त्याप्रमाणे वाटण वाटून रेडी झालेलं आहे. आता आपण वाटण टाकून घेऊया. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेतलेले आहेत. लाल मिरची पावडर, हळद, घरगुती मसाला आणि धना जिरा पावडर हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया तेल सुटेपर्यंत. असं मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. हे बघा, असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. वाटणाचंच पाणी आहे, तेच टाकूया. बस, आपल्याला जेवढं पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं. आता आपण त्याच्यामध्ये चिंच टाकूया. थोडं मीठ टाकलं आहे. आता छानपैकी ह्याला उकळी फुटू दे. मग आपण याच्यामध्ये कुपा मच्छी सोडायची आहे. उकळी सुटल्याच्या नंतरच टाकायची मच्छी. हे बघा, मच्छीच्या रश्याला छानपैकी उकळी फुटलेली आहे. आता आपण त्यात मच्छी सोडूया. आता हे एक 5 ते 10 मिनटं शिजू दे. सारखं ढवळत बसायचं नाही. एक 5 ते 10 मिनटामध्ये छानपैकी मस्त शिजेल. चला तर मग, कुप्याचा रस्सा रेडी झालेला आहे. आता आपण जेवायला सुरुवात करूया. हा कुप्याचा रस्सा आहे, हा कुपा आहे. याच्यासोबत आम्ही कांदाही घेतलेला आहे. या तुम्ही सर्व जेवायला.